नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी पक्वाज वादक सागर दशरथ पदारे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा पक्वाज सागर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, गेले काही दिवसापासून काही कारणास्तव आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हत्या, परंतु आता व्हिडिओ रेग्युलर येतील. तुम्हा सर्वांना माहितच आहे आपल्या चॅनलवर पक्वाज रिलेटेड नवनवीन व्हिडिओ आणि उपयुक्त अशी माहिती येत राहते. त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपा करून चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये मला तुमचा प्रतिसाद कळवा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरपट हा प्रकार पाहणार आहोत. त्याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये भजनी टेक्यातील प्रकार, लगीतील प्रकार, तोड, उठावन आणि नवीन प्रकारचा ठेका असे अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर ज्यांनी कोणी त्या व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलला जाऊन नक्की पहा, तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरपट हा प्रकार पाहणार आहोत. आता सरपट म्हणजे काय हे मी तुम्हाला वाजून दाखवतो, म्हणजे तुमचा सरपट हा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. सरपट बाजू आता समजा आपण एक लगी वाजवतो, ठेका वाजवल्यानंतर उठावन वाजवल्यानंतर लगी वाजवतो, अशा प्रकारची आता ही तुम्हाला मी लगी वाजवून दाखवली. त्याचऐवजी आपण आता लगी ऐवजी सरपट वाजवणार आहे. कशी वाजते म्हणजे तुम्हाला सरपट ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि कुठे वापरले जाते हे तुम्हाला समजेल. बघा, ठेका वाजवूया, उठावन वाजवूया आणि सरपट वाजवूया. सरपटीचा प्रकार म्हणजे तुम्हाला समजला असेल. लगीऐवजी आपण सरपटीचा देखील वापर करू शकतो. अशीच एक नवीन प्रकारची सरपट आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तर सुरुवातीला आपण या सरपटीतील बोल पाहूया, त्यानंतर ते वाजवायचे कसे हे पाहूया व त्याच्यानंतर यांची प्रॅक्टिस कशी करायची हे पाहूया आणि यांचा वापर कुठे केला जातो हे पण पाहूया. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला आपण बोल पाहूया. या सरपटीतील बोल काय, ही सरपट 4 मात्रेची होणार आहे. तर आपण बोलायला सुरुवात करूया. पहिला बोल धा तीर. धा कसा वाजवायचा, शाईपुडीवर ता वाजवायचा, ता 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 आणि धुमपुड्यावर ग वाजवायचा, वरचा ग ग ग. ता आणि ग चा एकत्रित जागा धा वाजतो. धा धा धा. आता मला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की सर तुम्ही धुमपुड्याची बाजू नाही दाखवली तरी चालेल, परंतु आपल्या चॅनलवर बरेच जण नवीनही असतात, त्यांना धा कसा वाजवायचा हे माहित नसतो किंवा बरेच जणांना काही शंका असतात, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ इन डिटेल बनवतो. ओके, तर पहिला शब्द झाला धा. कसा वाजवायचा, शाईपुड्यावर ता व धुमपुड्यावर ग यांचा एकत्रित आघात धा धा. पुढचा शब्द तीर. धा तीर. वाजवताना तीटच वाजवायचा, परंतु उच्चार करताना तीर बोलायचा. बघा, वाजवताना तीट तीट, परंतु उच्चार करताना तीर बोलायचा. तीर तीर तीर. समजलं? धा तीर. इथपर्यंत समजलं. पुढचा शब्द कीट तक. की खालचा क दाबून मारायचा. की की. इकडे ट ट ट आणि त क. आता त क बघा, वरच्या तर्जनीने ट ट पुन्हा ट ट. बघा, की ट ट क. बघा, तिकडे की, इकडे ट क. बघा, की ट क. समजलं? की ट क. आता धा तीर किटे तक हा एकत्र वाजवायचा. ही झाली एक मात्रा. अशा 4 मात्रेची ही सरपट आहे. एक मात्रा तुम्हाला क्लिअर झाली. पुन्हा एकदा सांगतो बघा. धा तीर किट तक. धा तीर किट तक. समजलं? कोणाला जर समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. बघा, धा तीर किट तक ही एक मात्रा झाली. आता पुढची मात्रा, एक मात्रा पूर्णपणे क्लिअर केली आपण. आता दुसरी मात्रा ता तीर. ता तीर ता तीर. सेम बोले. पहिले आपण याच्या बाजूला धा तीर, याच्यात ता तीर. ता तीर ता तीर. पुन्हा किट तक. किट तक किट तक किट तक. ता तीर किट तक. बघा, दुसरी मात्रा बघा. ता तीर किट
पहिली मात्रा आपण काय वाजवली, धा ती र की ट क क. दुसरी मात्रा ता ती र की ट क क. इथपर्यंत दोन मात्रा क्लिअर. आता पुढची मात्रा, आता तिसरी मात्रा ता ती र. ता ती र बघा, ता ती र. दोन मात्रा याच्यात सेम होत्या, परंतु तिसरी मात्रा कठीण आहे आणि तिसरी मात्राच आपल्या या बोलामध्ये इफेक्टिव्ह आणि इम्प्रेशन दाखवणार आहे. ता ती र, ता ती र. तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल घिडनग लिहिला होता. या घिडनगाचा उपयोग आपण तिसऱ्या मात्रामध्ये करायचे बघा. ता ती र घिडनग, ता ती र घिडनग. ऐकायलाही कठीण आहे आणि वाजवायलाही कठीण आहे, परंतु तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर ते तुमच्या हातात येईल बघा. ता ती र घिडनग, घिडनग. आता घिडनग मी तुम्हाला सांगतो कसं वाजवायचा. आता घिडनग बऱ्याच जणांसाठी हा नवीन शब्द असेल. मी तुम्हाला घिडनग कसं वाजवायचं हे पूर्णपणे समजवतोय, परंतु यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे की घिडनग आणि क्रदतिट कसा वाजवायचा. चॅनलवर व्हिडिओ आहे. ज्याने कोणी ती व्हिडिओ पाहिली नसेल ते चॅनल जाऊन नक्की पहा, तुम्हाला खूप फायदा होईल. बघा, ता तीर घिडनग, ता तीर घिडनग, ता तीर. घी वाजवताना वरचा ग वाजवायचा, ग ग ग. हा झाला घी. ड वाजवताना दोन बोटाने ड ड ड ड. घीड क्लिअर झाला. पुढचा न ग, न न तर्जन्य वाजवायचा, न चाड मारायची, न न न न. आणि पुन्हा इकडं घिडनगाचे शब्द क्लिअर झाले. आता वजन कसं द्यायचं बघा. असं वजन नाही द्यायचा घी ड नग असं नाही. घिडनग घिडनग कसा असं वाजलं पाहिजे. घिडनग 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 घिडनग. याच्याहून लगीही तयार होते, याच्याहून उठावणी तयार होते, परंतु त्यांच्या स्पीडवर आहे. ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेन. परंतु या सरपडीमध्ये याचा उपयोग घिडनग घिडनग, ता धीर घिडनग. तिसरी मात्रा क्लिअर झाली. पुन्हा सांगतो बघा, ता धीर घिडनग. पहिली मात्रा काय वाजवली आपण, ता धीर घिडनग. दुसरी मात्रा ता धीर घिडनग. तिसरी मात्रा ता धीर घिडनग, ता धीर घिडनग. तीन मात्रा झाल्या. आता चौथी मात्रा तिट्ट कता गदी गण. एकत्रित वाजवायचे. तिट्ट बघा कसं वाजवायचा, तिट्ट तिट्ट कता ग ग आणि इकडे ता ता ता. ग दी गण. पहिला ग ग दी आणि दुसरा ग खाली वाजवायचे, गण. बघा, पहिला गदीचा ग दी गण. समजलं क्लिअर. बघा, तिट्ट कता गदी गण. ही चौथी मात्रा काय, तिट्ट कता गदी गण. याचं वजन कसं द्यायचा, तिट्ट कता गदी गण. बघा, तिट्ट कता गदी गण. आता आपण चारी मात्रा एकत्रित बोलूया व त्याच्यानंतर पक्वाजवर एकत्रित वाजवूया व त्याच्यानंतर याची प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे व त्याच्यानंतर याचा उपयोग कुठे केला जातो हे सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता या चारी मात्रा आपण टाळीवर बोलूया. धा तीर किट तक ता तीर किट तक ता तीट घिड नग तिट कता गदी गण. धा तीर किट तक ता तीर किट तक ता तीट घिड नग तिट कता गदी गण. आता पक्वाजवर बघा, याच वजनाने वाजूया. बघा, धा तीर किट तक ता तीर किट तक ता तीट घिड नग तुम्हाला धाती रगेट येतं का ताती रगेट येतं का तिथे करा हे सगळं एक सोपं वाटेल, परंतु फक्त त्याच्यामध्ये घिडणं आहे ना हा कठीण आहे टाकायला. कसा धाते घिडणंच कठीण आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करताना एक पटलं व्यवस्थित प्रॅक्टिस करा. पुन्हा एकदा सांगतो बघा, ऐकायला एकदम इफेक्टिव्ह सरपट वाजते. नॉर्मल सरपट कशी असते, धात्री तात्री तात्री ही सरपट असते, परंतु आपण इथं घिडनगाचा उपयोग केला त्यामुळे ते एकदम इफेक्टिव्ह असते आणि ऐकायलाही खूप सुंदर येते. त्यामुळे त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. किती ऐकायला एकदम सुंदर वाटते. ही दुप्पट झाली, आपल्याला चौपटला ही वाजवायची. परंतु मी तुम्हाला आधी याची प्रॅक्टिस कशी करायची ते सांगतो. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना
चारी मात्र एकत्रित पाठांतर करून घ्या. एकत्रित पाठांतर नसेल होत तर 4 भागामध्ये करा. म्हणजे एक मात्रा पहिले करा, दुसरी मात्रा करा, तिसरी मात्रा करा, चौथी मात्रा करा. चारी मात्र एकत्र पाठांतर होतील. त्यानंतर एकत्रित बोला. त्याच्यानंतर ते टाळीवर बसवा. टाळी मगाशी मी तुम्हाला सांगितली कशी वाजवायची. टाळीवर बसवल्यानंतर एक एक बोल एकपटला वाजवा. कसा? सुरुवातीला एकपटला प्रॅक्टिस करा जोपर्यंत तुमच्या हातात बोल व्यवस्थित येत नाही. बघा, धा. आणि सर्वात महत्वाचं बोलून प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला येत जाईल. धा धीर या प्रकारे धा धीर. हाताला वजन द्या. हाताला म्हणजे वजन म्हणजे जोरात नका मारू. हाताला वजन येऊ द्या बोटांना. असं म्हणजे जोरात नका मारू, वजन आणा. नॉर्मली वाजलं पाहिजे. बघा, धा धीर धा धीर. ही झाली एक पट. एक पट जेव्हा तुमची एकदम व्यवस्थित बसेल, परफेक्ट तुमच्या हातातून बोल निघेल, त्यानंतर दुप्पटीचा प्रयत्न करा. कधी एक पट क्लिअर झाल्यानंतर दुप्पट कशी वाजवा? आधी बोला, धाती रकिटे तक ताती रकिटे तक ताती रकिटे नग ते टक ताग दिगन. धाती रकिटे तक ताती रकिटे तक ताती रकिटे नग ते टक ताग दिगन. तो पक्वजर वाजवण्याचा प्रयत्न करा या प्रकारे. इथे झाली दुप्पट. दुप्पट कधी होईल? जेव्हा तुम्ही एकपट व्यवस्थित कराल. आणि एकपट व्यवस्थित झाली तर तुम्हाला दुप्पट येईल. आणि दुप्पट पण व्यवस्थित झाली तर तिप्पटचा प्रयत्न करा. कसा? कधी? एकपट आणि दुप्पट झाल्यानंतर तिप्पटचा प्रयत्न. तिप्पट आधी बोला, धातेरे धातेरे नंतर कधी कधी धातेरे 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 नंतर कधी कधी. मग पक्वजर कशी वाजेल? या प्रकारे तिप्पटला वाजेल. परंतु आपल्याला ही सरपट चौपटला वाजवायचे. पण चौपटला वाजवण्यासाठी तुम्हाला आधी एकपटला प्रॅक्टिस करायला लागेल. त्याच्यानंतर दुप्पटला, नंतर तिप्पटला. हे तिन्ही व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही चौपटला ही सरपट भजनामध्ये, अभंगामध्ये, हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये वाजवू शकता. आता चौपटला बघा. चौपटला डायरेक्ट ट्राय करू नका कारण की तुमची बोटं फिरणार नाही. कारण की मध्ये घिरनगा हा शब्द कठीण आहे. त्यामुळे एक दुप्पट तिप्पट ही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. त्याच्यानंतर चौपट वाजवा व्यवस्थित झाल्यानंतर. बघा, चौपट कसा? या प्रकारे बोलताना जेवढं स्पीड येते म्हणजे वाजवताना तुम्हाला सगळे आनंद लागेल. बघा, चौपट. बघा, ऐकायला किती इफेक्टिव्ह वाटते, परंतु त्याची प्रॅक्टिस खूप कठीण आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रॅक्टिसची मेथड सांगितली. एकपट, दुप्पट, तिप्पट आणि चौपट. ही झाली प्रॅक्टिसची सर्वात सोपी मेथड. व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला बोल पाहिला. त्याच्या आधी आपण सरपटी कॉन्सेप्ट क्लिअर केली. म्हणजे आधी आपण लगी वाजवली, लगी ऐवजी सरपट वापरू शकतो हे मी तुम्हाला सुरुवातीच्या उदाहरणामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर आपण बोल पाहिला. 4 मात्रा आपण वेगवेगळ्या पद्धतीने एकदम क्लिअर केल्या. त्याच्यानंतर एकत्रित वाजवल्या. आता मी तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची हे पण सांगितलं. आता ही सरपट वापरायची कुठे म्हणजे एक छोट्याशा आपण चॅनलमध्ये सांगूया म्हणजे तुम्हाला ही सरपट क्लिअर होईल. म्हणजे कुठं वापरू शकता. ओके, ते सरपट व्यवस्थित बसली. त्याच्यानंतर हिचा वापर जास्तीत जास्त भजनामध्ये, हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये करा. कारण की नुसता अभ्यास घेऊन फायदा नाही, त्याचा वापरही होणे तितके महत्वाचे आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण हा बोल वाजवायचा कुठे हे मी तुम्हाला एक जनरल छोटासा म्हणजे उदाहरण देतो. म्हणजे तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर होईल. आणि चौपट वाजवत दाखवतो. समजा सायलेंट अभंग आहे. आता हरी तुझे नाम हा अभंग आहे. हा चरण बोल सुरुवातीला आपण डायरेक्ट सरपट वाजवून दाखवतो. म्हणजे सुरुवातीला उठावून सरपट वाजवतो जलद गतीने. हरी तुझे नाम पाहिलं तुम्ही, सरपट एकदम ऐकायला इफेक्टिव्ह आणि इम्प्रेशन पडणारी वाटते. त्यामुळे याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. बोल व्यवस्थित बसवा. त्याच्यानंतर चौपटला वाजवा. त्याच्यानंतर भजनामध्ये, हरिपाठामध्ये याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करा. मित्रांनो, सरपट मी तुम्हाला पूर्णपणे क्लिअर केली आहे. तरी कोणाला समजले नसेल त्यांनी मला कमेंटमध्ये कळवा किंवा मला पर्सनली मेसेज करा. इंस्टाग्राम आणि माझे फेसबुकचे ID मेन्शन केली आहे. तर मित्रांनो, अशी नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि याचा जास्तीत जास्त वापर भजनामध्ये, हरिपाठामध्ये, कीर्तनामध्ये करा. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही सरपट व्यवस्थित बसून ठेवा आणि मला पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये कळवा. चला, रामकृष्ण हरी.